नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज काहीतरी गोड खावंसं वाटत होतं म्हणून मी आज पटकन अशी रव्याची खीर बनवलेली आहे. ही खीर अगदी कमी वेळामध्ये होणारी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर मग आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया. तर मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर मी इथं जाड रवा घेतलेला आहे. तर हे रवा आता आपल्याला छान असं परतून घ्यायचे. गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हा रवा लालसर होईपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा वापरून तुम्ही ही खीर बनवू शकता. तर रवा आपला हे छान असं लालसर होत आलेला आहे. तर आता आपण यामध्ये मनुके टाकून घेऊयात. मनुकेसुद्धा या रव्यामध्ये छान असं आपण परतून घेऊयात. तर मी इथं मनुके टाकलेलं आहे. तर यालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घ्यायचे. तर आपला हा रवा लालसर असं भाजून झालेला आहे आणि खमंग असं सुगंधसुद्धा येत आहे. तर मी आता यामध्ये थोडंसं दूध वापरते. सुरुवातीला थोडंसं दूध टाकून थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात. या खीरमध्ये आपण दूध लागेल तसं आपण वापरायचे. तर मी इथं अर्धा वाटी रव्यासाठी मी 2.5 वाटी मी इथं दूध घेतलेलं आहे. तर हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये गुठळ्या होणार नाही अशा या पद्धतीने आपण या चमच्यानं आपण छान असं मिक्स करून घेऊयात. दुधाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता. रवा आता आपल्याला हे छान असं दुधामध्ये शिजू द्यायचे. तर मी इथं साखर वापरलेली आहे. साखर टाकल्यानंतर हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साखर. मग त्यानंतर मग मी इथं इलायची पावडर वापरलेलं आहे. त्यामुळे आणखीन छान अशी चविष्ट अशी खीर आपली बनते. तर तुम्ही इलायची पावडरऐवजी तुम्ही इथं जायफळाचं पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही. तर आपली ही छान अशी खीर तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही खीर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीची व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी जी टाकत आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली आहे. मग मी तुम्हाला नवीन आणि अशा सोप्या अशा रेसिपी मी अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर आपली ही रव्याची खीर दाटसर अशी छान तयार झाली आहे. तर इथं आपली खीर छान तयार झाली आहे. तर मी इथं गॅस बंद करते आणि ही सगळ्यांना मी आमच्या घरी हे खायला खीर देते. चला मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत, तेही अगदी सोप्या आणि अगदी घरच्या साहित्यात होणारी. तोपर्यंत धन्यवाद.